आपकी अदालतमध्ये रवी शास्त्रींवर आरोप आहे की हे प्ले बॉय अर्थात खुशाल चेंडू आहेत. आता हा आरोप माझा नाहीये. मोहम्मद अझरुद्दीनच्या आयुष्यावर जो सिनेमा बनलाय त्या सिनेमात दाखवले तुम्ही प्ले बॉय आहात. दुसऱ्या दिवशी सकाळी बॅटिंग करायची आहे, रात्री खोलीमध्ये मुलगी. अरे बापरे. हे मी तर कोणताही सिनेमा नाही पाहिला रजत भाई, हा अझरचा. मी फक्त ऐकलंय की असं असं होतं या सिनेमामध्ये. आता मला माहिती नाही तो माझ्या दिशेने बोट दाखवत आहे किंवा आणखी काही. दुसरा कोणी तर नाहीये. आता मला नाही माहितीये की मी प्लेबॉय आहे की नाही. अच्छा, हे खरं आहे की रात्री 2 वाजेपर्यंत नाईट क्लब मध्ये, दुसऱ्या दिवशी सकाळी बॅटिंग करायला गेलं आणि बॅटिंग करून आल्यावर पुन्हा नाईट क्लब मध्ये. ते खोटं नाही बोलणार. एकदा 1-2 वेळा किंवा कदाचित 3 वेळा. ही कलकत्त्यामध्ये एक मॅच होती आणि मला माहिती आहे मी 5ही दिवस बॅटिंग केली त्या टेस्ट मॅचमध्ये. आणि ती टेस्ट मॅच सुरू झाली होती 31 तारखेला, न्यू इयर्स इव्ह. कोणी टेस्ट मॅच खेळतं न्यू इयर्स इव्हला? पण इंडिया खेळत होती आणि आम्ही बॅटिंग करत होतो. संध्याकाळी काही 26 बॅटिंग होतं, 25 किंवा 26. मग 31ला तर पार्टी ही झालीच पाहिजे. 23वे वर्ष आहे, रूम मध्ये बसून काय करणार. तर मी गेलो पार्टी करण्यासाठी न्यू इयरच्या थोडं नंतर आणि मग परत आलो रूम मध्ये. नेक्स्ट डे टेस्ट मॅच सुरू झाली, काही अर्धा तास खेळ झाला, मग परत अंधुक प्रकाश आला. तर मी म्हटलं बरं झालं चला. मग पार्टी नाही, मग झोपलो मी जाऊन. पुन्हा झोपलो मी जाऊन. म्हटलं 1 जानेवारी, आतापर्यंत मूड आहे, वातावरण चांगलं आहे, पार्टी सीन आहे. पुन्हा गेलो मी. पुन्हा आलो काही 1:30-2 वाजता. परत दुसऱ्या दिवशी खेळ झाला, पूर्ण पल्ला गाठला आणि 100 बनवले. आणि अझरुद्दीननेही 100 बनवले त्या दिवशी. तर म्हणजे कधी कधी पार्टीचाही फायदा होत असतो. तुम्ही जगातले पहिले असे खेळाडू आहात जे नाईट क्लब मध्ये जाऊन 100 बनवता. मी मान्य करतो मी गेलोय. मी असं नाही म्हणणार मी एकच प्लेअर आहे जो गेलाय. खूप प्लेअर गेले असतील, पण आता आणखी कोण गेले होते सांगून टाका. हे नाही सांगणार मी स्वतःबद्दल चर्चा करेन. मी दुसऱ्याबद्दल चर्चा नाही करणार. हा टीम गेम आहे भाई. जे ड्रेसिंग रूम मध्ये होत असतं ते ड्रेसिंग रूम मध्ये होत असतं. पण हे सांगा की जेव्हा तुम्ही मैदानात उतरत होतात तर बॅटिंग करताना ते एचं साइन कोणासाठी बनवत होतात? ए, ती जी बसलेली असायची स्टँड मध्ये टाळ्या वाजवत. कोणाबद्दल बोलत आहात तुम्ही? अनिता, अमृता, कोणाचं? ए वरून कितीतरी नावं असतात यार. आता माझ्या मुलीचं नाव सुद्धा आहे अलेखा. त्यावेळेस तर मुलगी नाही, त्यावेळेस तर मुलगी नव्हती, अजिबात नाही. मग खूप साऱ्या गॅब्रिएला सबेथिनीचंही नाव मी ऐकलंय. मी पण ऐकलंय. त्यावेळेस तर नाव असे येत होते जे प्रत्येक आठवड्याला एक नवीन नाव यायचं. पण आम्ही कधी कंप्लेंट नाही करायचो. येऊ दे, चालू राहू दे मीटर. बघा, असं नाहीये की फक्त नाव येत होतं. त्यावेळेसची ही नोव्हेंबर 1986 ची सिने ब्लिट्स मॅगझिन आहे, ती आहे माझ्याजवळ. त्यामध्ये तुमचा फोटो छापला होता अमृता बरोबर. हो, ती माझी फ्रेंड होती ना ती. हो, तर कधी फोटो घेतला असेल लोकांनी. आणि त्यांनी कव्हर स्टोरी लिहिली होती की लव्ह टेस्ट बॉय रवी शास्त्री. त्यांनी म्हटलं ना, मी नाही म्हटलं ना. तर मला काय माहित. नाही, मग आता चर्चा चालूच आहे तर सांगून टाका खरं. त्यावेळेची गोष्ट आहे ही, तर खूप वर्षांपूर्वीची आहे. पण मी ऐकलंय की तुमची सवय अजूनही नाही बदलली. बघा भाऊ, एकदा जर शिक्का लागतो ना तर तो शिक्का काढण्यासाठी खूप वेळ लागतो. मी असं नाही म्हणणार की सगळं चुकीचं आहे, कारण बंदर कितना भी बुढा हो, गुलाटी मारणं नाही बोलता. आता तुम्ही डायरेक्टर होतात टीमचे, तर तुम्ही परमिशन दिली
विराट कोहली अनुष्का शर्माला घेऊन येऊ शकतात? हो हो. अब मला विचारलं होतं तर मी बोललो त्याने काय फरक पडतो. जर माणसाचा फोकस किंवा कॉन्सन्ट्रेशन जर बिघडत नसेल अनुष्काजींच्या येण्यामुळे, तर मग काय फरक पडतो. जेव्हा त्या आल्या त्याने 160 रन बनवले टेस्ट मॅचमध्ये आणि जेव्हा 0वर आउट होतो तर परत म्हणतील की हो कॉन्सन्ट्रेशन बघा, गेलं. जेव्हाही 0वर आउट होतात लोक म्हणतात, "ओ हो, अनुष्कामुळे गेला हां. बिचारा." अब हे बोलणारे तर बोलणारच ना. जेव्हा 170 करतो, 180 करतो, 160 करतो, तेव्हा तेव्हा कोणी नाही बोलत. तर माझ्या मते हे योग्य नाहीये. आणि हे डे एंड एजमध्ये यू नो जेव्हा कोणी प्लेयरला टाइम्स कंपनीची गरज आहे, कारण प्रेशर इतकं आहे. तो इतक्या वेळापासून घरापासून लांब आहे. 3-3 फॉर्मॅट आहेत गेमचे. जेव्हा आम्ही खेळत होतो वन डे क्रिकेट तर तरीही जस्ट सुरुवात झाली होती. टेस्ट मॅचेस होते. पण इतकं क्रिकेट नव्हतं. तर माझ्या मते जेव्हा असं काही कंपनीची गरज आहे, वाईफला प्रवास करायचा आहे किंवा गर्लफ्रेंडला प्रवास करायचा आहे, हे डे एंड एज तर मग व्हायला ज्याची हवं. बायको प्रवास करते तो गर्लफ्रेंड बरोबर जाऊ शकतो. नाही. ज्याचं लग्न नाही झालं त्याच्याजवळ गर्लफ्रेंड आहे, नक्कीच आणलं पाहिजे त्याने. काय फरक पडतो? ही तर रवी शास्त्रीच अशी शिकवण देऊ शकतात. आणखी कोणी प्लेयर तर शिकवण नाही देऊ शकत अशी. मी हा विचार करत होतो की टीमसाठी चांगलं काय आहे आणि मला वाटतं जसं अनुष्काजी आल्या तिथे विराट कोहलीने खूप चांगली बॅटिंग करायला सुरुवात केली. तर माझ्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे? टीम परफॉर्मन्स ना. तर त्याने जेव्हा 170 बनवले, 160 बनवले, आणखी काय पाहिजे? बाकी जे तुम्ही करत आणि होता ते नेक्स्ट टेस्टमध्ये पुन्हा 100. हे मेलबर्नमध्ये केले 100, मग सिडनीमध्ये 100. आज पहिल्यांदा जनतेला हे समजत आहे की अनुष्काच्या येण्यामुळे विराट कोहलीचा परफॉर्मन्स आणखी चांगला होत असतो. विराट कोहली प्रोफेशनल आहे. त्याला माहिती आहे त्याच्या कामाची पद्धत काय आहे. त्याच्या सारखी तयारी जो तो करतो गेमच्या आधी, त्याची कोणाशीच बरोबरी नाहीये. तर त्याला फरक नाही पडत कोण असो किंवा नसो. पण तो जो कम्फर्ट फॅक्टर असतो कोणत्याही इंडिव्हिज्युअलचा, कारण खूप वेळ बाहेर आहे, घरापासून, तर कधी-कधी या कंपॅनियनशिपची गरज आहे. ज्यामुळे ते थोडे रिलॅक्स होतील, फोकस तर राहील तितकाच. असं तर नाहीये की मित्र असेल तर मग फिटनेसच्या बाबतीत सोडून द्यावं, जिममध्ये नाही अजिबात जायचं. नाही. नाही, नाही. नाही. जर ते सगळं होत असेल, तर मग आयदर ॲज कोच, आयदर ॲज डायरेक्टर, आयदर ॲज BCCI कुठेतरी सांगावं लागेल ते इंडिव्हिज्युअल. जर त्यांचं ट्रेनिंगमध्ये लक्ष नाहीये किंवा जसं मी म्हटलं तयारीमध्ये इतका फोकस नाहीये, तर मग सांगावंच लागेल. पण मी ऐकलंय की खूप फिटनेसवर लक्ष देत असतात खूप. विराट कोहली. आणि ते फिटनेसवर लक्ष देतात म्हणूनच त्यांचा परफॉर्मन्स पाहिला गेला. तर त्याच कारणामुळे आणि चांगली गोष्ट ही आहे की जे बाकीचे खेळाडू आहेत टीममधले ते त्यांचं अनुकरण करू इच्छितात. तर हे आणखी चांगलं आहे. मग बाकी सुद्धा गोष्टी तुम्हीच शिकवल्यात, कारण तुमची हिस्ट्री वाचत होतो. तर जी.आर. विश्वनाथने तुम्हाला पकडलं होतं बिअर पीत असताना. अहो, मी तर त्याच्यासोबतच प्यायचो. मी 17-18 वर्षांचा होतो, तेव्हा मी जर बिअर पीत होतो, माझ्या वडिलांसोबत पीत असायचो. तर जर मी बाबांसोबत पिऊ शकतो, तर अजून कोणाची भीती आहे मला? ना काही दाखवायचंय, मग घाबरायचं कोणाला? आणि एकदा सुनील गावस्कर जेव्हा हो. कॅप्टन होते त्यांनी पकडलं होतं तुम्हाला जिन पीत असताना. अहो, सगळ्यांनी पकडलंय मला. कारण मला लपवण्याचा चान्सच नाहीये ना. पण रवी, दुसऱ्या दिवशी तुम्हाला मॅच खेळायची असेल हं. आणि तुम्ही रात्री जिन पीत असाल. नाही, असे इतकेही आम्ही फुलिश नाही आहोत, की आम्हाला माहिती आहे, की दुसऱ्या दिवशी खेळायचंय आणि आम्हाला माहिती असतं, की दुसऱ्या दिवशी जेव्हा संधी मिळेल आणि जर इथे-तिथे सेट झालो, तर इतका जीव असला पाहिजे, की कुठे तुम्ही 100 करू शकता, 200 करू शकता टेस्ट मॅचमध्ये किंवा 30 ओव्हर्स टाकायच्या आहेत किंवा 35 ओव्हर टाकायच्या आहेत. कारण जर तुम्ही त्या बाजूला लक्ष नाही दिलं, तर मग हा गेम पण तुम्हाला रिस्पेक्ट नाही हे देणार. खरं आहे की गावस्करने जेव्हा तुम्हाला पकडलं होतं जिन पीत असताना, ते तुम्हाला हे सांगायला आले होते की आता तुम्हाला नंबर 10 नाही, नंबर 1 करायचंय, ओपनिंग करायची आहे. गावस्करजींनी पकडलं नाही मला, पण त्यावेळेस जेव्हा आले होते, तेव्हा कोणता तरी ज्यूस पित होतो आम्ही. हां. आणि त्यांनी हे सांगितलं, "तुम्ही खरं म्हणताय, की तुम्हाला ओपन करावं लागेल." जसा त्याने शब्द काढला, वापरला ओपन
हा ज्यूस वगैरे सगळं मागे राहिलं. कारण माझ्या डोक्यात आलं की आपल्याला ओपन करायचंय अगेन्स्ट इम्रान खान आणि सरफराज नवाज. आणि इंडियन टीमने चांगला परफॉर्मन्स नव्हता दिला पाकिस्तानमध्ये 1982 मध्ये. तर मी म्हटलं ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी संधी आहे. तर हे बाकी सगळं सोडून देऊ, आता फोकस ठेवू की रन्स काढायचेत. आणि त्याच इनिंग्समध्ये मी 100 बनवले आणि माझी पूर्ण लाईफ आणि करिअर चेंज होऊन गेलं. मग जेव्हा तुम्ही बॅटिंग करायला लागलात, ओपनिंग करायला लागलात, तेव्हा त्या ज्या मुली मैत्रिणी होत्या त्यांचं काय झालं? अरे जेव्हा तुम्ही बॅटिंग करत असता त्या लेवलवर इंडिया पाकिस्तान, मुली वगैरे सगळं विसरून जा. फोकस क्रिकेटवर ठेवा. आणि मला फोकस ठेवायचा होता कारण हा जो पेस अटॅक होता, वन ऑफ द बेस्ट अटॅक मी कधीच आयुष्यात खेळलो नाहीये. हा पाकिस्तानचा जो अटॅक होता, कारण इम्रान खान होता, सरफराज नवाज होता आणि त्यांचे 2 अंपायर होते. तर पॅडवर लागलं की थँक्यू. तर फोकस खूप जास्त ठेवावा लागणार होता त्यावेळेस. विराट कोहलीमध्येही त्याच क्वालिटीज आहेत. त्याच क्वालिटीज आणखी अजून काही आहे त्यांच्याजवळ. जर पाहिलं गेलं त्यांनी वयाच्या 27व्या वर्षी 100 बनवले वन डेमध्ये, 26 किंवा 27. त्यांचे ऑलरेडी काही 35 किंवा 40 इंटरनॅशनल 100 झालेत. तर कॅप्टन आहे इंडियाचा. तर त्यांच्याजवळ आणखी 10 वर्ष क्रिकेट आहे. 10-11 वर्ष जसा त्यांचा फिटनेस आहे. जर ते खेळले 10 वर्ष तर काही करू शकतात. जो सचिन तेंडुलकरचा 100 सेंचुरीजचा रेकॉर्ड आहे त्याला तोडू शकतात. जसं मी म्हटलं काही होऊ शकतं 10 वर्षांमध्ये. जर विराट कोहली 10 वर्ष खेळला काही होऊ शकतं. पण माझ्या मते त्याच्यावर प्रेशर नाही टाकलं पाहिजे. कारण सचिनचा जो रेकॉर्ड आहे खूप जबरदस्त रेकॉर्ड आहे. असा वन्स इन अ लाईफ टाईम क्रिकेटर भेटेल तुम्हाला, जो 100च्या वर इंटरनॅशनल 100 करत असेल. लोक करतात फर्स्ट क्लासमध्ये, पण इंटरनॅशनल 100 शतकं करणं सोपी गोष्ट नाहीये. पण जसं मी म्हटलं ऑलरेडी यांचे काही 40 शतकं झालेत विराटचे. आणि जर दुखापत नाही झाली 10 वर्ष आणखी खेळतील. काय माहित काय होईल. मग 18 महिन्यांमध्ये रवी शास्त्रींनी असं कोणत्या गिरणीतलं दळण खाऊ घातलं की ते धडाधड रन्स काढू लागले? गिरणी दळण तर काही नाही, हे तर तुम्हाला विराटलाच विचारायला पाहिजे. पण जो ताळमेळ होता विराटसोबत तो सुरुवातीपासूनच खूप चांगला होता. कारण ते जे एक कम्युनिकेशन, जो लेवल ऑफ कॉन्फिडन्स असतो कोणा व्यक्तीमध्ये, एकदा जर तो योग्य झाला तर डायरेक्टर किंवा प्लेअरमध्ये किंवा कोच आणि प्लेअर जर ती जोडी योग्य असेल ना, मग काही होऊ शकतं. तर माझ्या मते विराट, जसं मी म्हटलं, जास्त काही ट्विक करण्याची गरज नव्हती. अजून खूप होतं डोक्यामध्ये की फेल होत आहे. 3-4 इनिंग्समध्ये रन नाही बनवले, 5-6 इनिंग्समध्ये इंग्लंडमध्ये. हे कोणाबरोबरही होऊ शकतं. पण मी जे पाहिलंय त्यांच्या गेममध्ये किंवा टेक्निकमध्ये जास्त काही करण्याची गरज नव्हती. फक्त मेंटल एस्पेक्ट. आणि हेच काम तुम्ही रविचंद्रन अश्विन बरोबरही केलं. अश्विन खूपच इंटेलिजंट क्रिकेटर आहे. खूपच इंटेलिजंट क्रिकेटर आहे. पण त्यांचा पण जो कॉन्फिडन्स लेवल होता थोडा डीप झाला होता. तर माझ्या मते जेव्हा त्यांना ड्रॉप केलं टेस्ट मॅचमध्ये, पहिली टेस्ट मॅच ॲडिलेडमध्ये, माझ्या मते तो सगळ्यात मोठा लेसन होता अश्विनसाठी. कारण त्यांनी चॅलेंज घेतलं स्वतःला की मी परत येईन टीममध्ये, मी मेहनत करेन, मी बेसिक्सवर जाईन परत आणि ऑफ स्पिनवर फोकस करेन आणि परत येईन साईटवर. आणि त्याने तेच केलं. आणि जसं मी म्हणालो, खूप इंटेलिजंट क्रिकेटर आहे. तो पण असा क्रिकेटर आहे जो आणखी 10 वर्ष खेळू शकतो आणि 500च्या वर विकेट्स काढू शकतो आरामात. ऑलरेडी त्याचे 200 प्लस झालेत. आणखी 300 विकेट्स तर आरामात काढू शकतो तो. सर, तुम्ही एका स्टेटमेंटमध्ये म्हटलं होतं की सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीला आम्ही कधी कम्पेअर नाही करू शकत. तर सर, तुम्हाला नाही वाटत की विराट कोहली यामुळे थोडे डिमोटिवेट झाले असतील? कारण की जसं की आपलं सगळं जग असं म्हणतंय की जर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड कोणी तोडू शकतो तर तो विराट कोहलीच आहे. हो, मी नाही म्हणत आहे, कम्पेअर करत आहे मी टेक्निकमध्ये. कारण सचिनचा जो गेम होता ना, तो नॅचरल, जसा कोचिंग मॅन्युअलमध्ये तसा गेम होता. त्याचा एकदम कम्प्लीट गेम होता, इझी गेम. विराट कोहलीला पाहिलं गेलं ॲट अ टाइम अनऑर्थोडॉक्स आहेत. त्यांचा जसा बॉटम एंड येईल इथून, आउटसाइड द ऑफ स्टंप वरून बॉल स्वीप करतील स्क्वेअर लेफ्टच्या दिशेने, मिडल अँड लेगचा बॉल खेळतील ओव्हर एक्स्ट्रा कव्हरवर. तर हे अनऑर्थोडॉक्स प्लेअर पण आहेत. तर दोन्ही प्लेअरना कम्पेअर नाही करू शकत. पण जर इफेक्टिव्हनेस पाहायचा आहे तर दोघांचा तोच आहे.
दोघंही जेव्हा एक वेळा पल्ला गाठतात तर लांबचा पल्ला गाठतात. सचिन जसे 100 बनवायचे वनडेमध्ये तसा विराट बनवतो. आता टेस्ट मॅचमध्ये माझ्या मते आता आपल्या पीकवर आला आहे विराट कोहली. कारण जो पण बॅट्समन असेल त्याचा जो पीक असतो ना, मला माहिती आहे, मी तर समजतो फ्रॉम द एज ऑफ 27-35 पर्यंत हे जे 5-6 वर्ष मिळतात त्यामध्ये जितकं लुटायचं आहे लुटून घ्या. सर, जेव्हा विराट कोहलीला कॅप्टनची रिस्पॉन्सिबिलिटी मिळेल तेव्हा ते आत्ता जसं खेळतायत तसं तेव्हाही खेळू शकतील? नक्कीच का नाही. आता आहे कॅप्टन टीमचे. त्यांच्या फर्स्ट टेस्ट मॅचमध्ये जेव्हा ते कॅप्टन बनले होते त्यातल्या दोन्ही इनिंग्समध्ये 100 बनवले त्याने. तर म्हणजे खूप प्लेअर असतात जेव्हा त्यांना जबाबदारी दिली जाते त्यांना आणखी मजा यायला लागतं खेळण्यामध्ये. तर ते रिलीज करतात प्रेशर. खूप प्लेअर असतात ज्यांना जर प्रेशरमध्ये टाकलं तर त्यांचा गेम बिघडून जातो. विराट कोहली सोबत असं नाहीये.